25 वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे. डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात. प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, म्हसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवटेमंकाळ. संपर्क 023 41 222 900, मोबाईल 92 72 10 40 41. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आग्रही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी कवटेमहांकाळ की जतला. राजकीय चर्चा. सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच राष्ट्रवादी, शरदचंद्रजी पवार, काँग्रेस या पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. यामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असून अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जो निर्णय घेईल तो पक्ष सत्तेत येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामध्ये कालच मिरज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांची बैठक झालेली असून प्रदेश पातळीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निर्णय 2 दिवसात येण्याची शक्यता आहे. मिरज येथे झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, शिवाजीराव नाईक, रवी तमनगौडा पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला खुल्या गटासाठी आरक्षित असल्याने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कवटेमहांकाळ व जत या 2 ठिकाणी महिला उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे जत किंवा कवटेमहांकाळला मोठी संधी मिळू शकते अशी शक्यता आहे. यामध्ये जिल्हा परिषदमध्ये भाजपचे 16, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे 7, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा 1, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 6, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे 18, काँग्रेसचे 11 तर इतर 2 असे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत. महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या भाजपला जर सत्ता स्थापन करायची असेल तर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याची मोठी गरज आहे. मात्र जिल्ह्याच्या राजकारणात वेगळीच घडामोड घडत आहे अशी चर्चा आहे. जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापन करताना भाजपला वगळून सत्ता स्थापन करायची अशी राजकीय चर्चा सुरू आहे. मात्र या पाठीमागील खेळी कोणाची आहे याची चर्चा जास्त रंगलेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल असे आवाहन माजी खासदार संजय काका पाटील यांनी केल्यामुळे भाजपसह सर्वच पक्ष हडबडलेले आहेत. आमच्या पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल त्यांनाच आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका जाहीर केल्याने सर्वच राजकीय पक्षांची संजय काकांनी मोठी कोंडी केलेली आहे. काल मिरज येथे माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांची बैठक झाल्यानंतर या बैठकीत झालेला निर्णय प्रदेश पातळीवर पाठवण्यात आला. 2 दिवसामध्ये निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. जो निर्णय होईल तो मान्य असेल अशी भूमिका संजय काकांनी घेतलेली आहे. मात्र जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होईल यात तीळ मात्र शंका असणार नाही अशी तयारी सुरू असल्याची माहिती समजते. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवटेमहांकाळ.